मी 2 नावं केली. ओके. ती कोणती एक होती? महिला हं. करावी लागली तर हं. आणि एक पुरुष पुरुष. कार्यकर्ता करायला लागला तर. बरोबर. शैलजा गिरकर आणि मकरंद नार्वेकर हं. ही दोन्ही नावं आमच्या चर्चेत वरिष्ठांना विचारून ठरवू, इथपर्यंत आम्ही निर्णय केला होता. सूत्र फिरली. आज उद्धवजी काही बोलत, बरोबर आहे. एकनाथजी स्वतः आता हजर आहेत, नार्वेकर आता बोलणार नाहीत. कारण ते आमदार झालेत. तोही आमचा मित्र आहे, त्याने गुपित ठेवणं त्याच्या हिताच असेल तर त्याने ठेवावं. पण एकनाथ शिंदेजी परवाही डोममध्ये बोलले आणि मग सतत फोन हा सातत्याने येत गेला आणि त्या फोन नंतर एक मैत्रीची आवश्यकता, मैत्रीचा धर्म आणि राजकीय गरज सुद्धा, राजकीय गरज हा शब्द बरोबर नाही, राजकीय निर्णय, यावर देवेंद्रजींनी आमच्याशी चर्चा करून निर्णय केला. आम्ही पहारेकरी म्हणून काम केलं. पण उद्धवजी या गोष्टी विसरल्या. उद्धवजी काय म्हणाले सगळ्यानंतर? देवेंद्रजींनी भूमिका घेतली, भाजपने भूमिका घेतली. उद्धवजींचं जे वाक्य आहे ना, माझ्या डोक्यात असं घुसलेलं आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात घुसलं आहे. या लोकसभेआधी उद्धवजी काय म्हणाले? फार वेळ गेला नाही, वर्ष पण झालं असेल आता. जेमतेम. देवेंद्र फडणवीस, एकतर तू राहशील नाही तर मी राहीन. तू राहशील नाही तर मी राहीन, ही उद्धवजींची भाषा आणि हा त्यांचा स्तर. त्या माणसाला ज्यांनी त्यावेळेला राजकीय निर्णय करून मित्रधर्म पाळला आणि महापौरपदी तुमचा बसण्यासाठी भूमिका घेतली, तुम्ही या स्तरावर जाता? मुंबईकर तुम्हाला आता कुठे ठेवतील या निवडणुकीत कळेल. आम्ही सोडा. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तर म्हणजे शब्द चुकतोय माझा, प्रेरणा हा शब्द बरोबर नाही, खुन्नस हाही शब्द बरोबर नाही, कारण मी पण गिरण गावातला आहे. पण ती आग धगधगते माझ्यासारख्याच्या मनात.